पेट्रोल टँकर चालकांचा संप काल मिटला असला तरी त्याची झळ नाशिकच्या बाजारांमध्ये आज देखील बघायला मिळते। भाज्यांचे दर हे वाढल्याचं चित्र नाशिकच्या बाजारांमध्ये बघायला मिळतंय। खरं तर अनेक शेतकरी जे आहेत ज्यांचा माल तयार होता मात्र पेट्रोलच नसल्यानं आपले वाहनं घेऊन हे शेतकरी हा संपूर्ण माल बाजारात आणू शकले नाहीत आणि त्यामुळे भाजी बाजारांमध्ये भाज्यांची आवक घटली आणि भाव वाढल्याचं चित्र बघायला मिळतंय। प्रत्येक भाजी जवळपास 20 ते 22 रुपये प्रति किलोनं महाग झाल्याचं चित्र जे आहे ते बाजारांमध्ये बघायला मिळतंय। अगदी कालपर्यंत 40 रुपयाला विकला जाणारा गाजर हे 60 रुपयांपर्यंत पोहोचलंय, तर कोथिंबीरीची जुडी जी कालपर्यंत 20 रुपयांना होती ती आज जवळपास 50 ते 60 रुपयांपर्यंत विकली जाते। वांग्याची देखील तीच परिस्थिती आहे, कारण कालपर्यंत 60 ते 65 रुपयांना विकलं जाणारं किलोचं वांग आज 100 रुपये किलोपर्यंत पोहोचलेलं आहे। टमाटे जे 25 रुपयांपर्यंत होते त्याची किंमत आज जवळपास 40 ते 45 रुपये प्रति किलो एवढी वाढलेली आहे। त्यामुळे एकीकडे पेट्रोल पंपांवर लांबच्या लांब रांगा बघायला मिळत आहेत, अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल शिल्लक नसल्यानं खडखडाट आहे, तर दुसरीकडे या संपाचा जो परिणाम आहे तो संप मागे घेतल्यानंतर देखील नाशिकच्या बाजारांमध्ये आज बघायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।